श्री पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 23वा धनदासास सपत्नीक स्वर्गलोक. श्री गणेशाय नमः. वाल्मिकी ऋषी हे राजा दृढधन्वा ह्याला लक्ष्मीनारायण यांच्या संवादातून वर्णन केली जाणारी अधिक मासातील पुण्यकर्माची माहिती देत आहेत. ते सांगतात, एकदा लक्ष्मीने नारायणांना असा प्रश्न विचारला की प्रभू, जर एखाद्याला सलग महिनाभर उपवास करणे शक्य नसेल आणि जर त्याने एक दिवसाआड एक असा उपवास केला तर चालतो का? त्याचे त्या व्यक्तीस फळ मिळते का? त्यावर प्रभू म्हणाले, हो चालते. यालाच एकांतरोपवास असे म्हणतात. या व्रताचे फळ सुद्धा मोठे अलौकिक असेच प्राप्त होते. या संदर्भातली एक कथा अशी आहे की विंध्य पर्वतामध्ये एक अमरकंटक नावाचे पवित्र स्थान आहे. या स्थानाजवळूनच नर्मदा नदी वाहते. हे अनेक मोठमोठ्या अशा सिद्धांचे आत्मानंदात मग्न होण्याचे स्थान आहे. या भागातील नर्मदा नदीच्या काठावर पूर्वी एक भृगुकश्च नावाचे नगर होते. त्या नगरात मी आणि भगवान शिवशंकर आम्ही दोघे निवास करून होतो. तिथे आमच्यासोबत अनेक देवदेवता सुद्धा होत्या. त्याच नगरीत एक कुशल शर्मा नावाचा विद्वान, ज्ञानी, सत्वशील ज्योतिषी राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव कुशावती. ती सुंदर, पतिव्रता आणि धार्मिक वृत्तीची होती. त्या दोघांना एक सुंदर अशी कन्या होती. तिचे नाव मेधावती. कुशल शर्माने त्या कन्येचा विवाह एका पद्मनाम नावाच्या अनुरूप सुयोग्य मुलाशी करून दिला. मात्र असे झाले की दुर्दैवाने जावयाचा लवकरच नर्मदेत बुडून मृत्यू झाला. कन्या मेधावती ही विधवा झाली. पित्याने तिला आपल्या घरी आणली. एक दिवस मेधावतीने विचार केला, आपल्या जीवनातले ही वाटेला आलेले दुःख, हा वाया जाणारा नरजन्म, ह्याचे काही सार्थक करता येणार नाही का? कारण मानवाचा जन्म हा जीवाला पुन्हा पुन्हा मिळत नाही असे म्हणतात. तिने पित्याचा आपला जन्म सार्थकी लागावा, या भवसागरातून तरून जावे, यासाठी कोणते व्रत किंवा उपासना करावी असा प्रश्न केला. कुशल शर्मा हा धर्मशास्त्र जाणून होताच. त्याने आपल्या कन्येस पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने एकाळ एक दिवस उपवास करणे, पुरुषोत्तमाचे पूजा, ध्यान, नामस्मरण करणे हे व्रत करण्याचा सल्ला दिला. तिने सुद्धा पित्याकडून ज्ञात झालेले ते व्रत पुढे येणाऱ्या काही अधिक मासांमध्ये मोठ्या श्रद्धेने व्रत करावे, त्यांची उचित सांगता करावी, दाणे द्यावीत, पुण्यपदरी जोडावे असा तिचा क्रम चालू असतानाच तिचा मृत्यू झाला. तिला शिवदूतांनी कैलास पर्वतावर नेले. तिथे तिच्या अधिक मासातील पुण्याच्या बळावर तिला माता पार्वती देवीची एक खास सखी होण्याचे भाग्य मिळाले. कैलास पर्वतावर अनेक वर्ष निवास करून ती भूलोकी काशी नगरात एका देवीच्या रूपाने येऊन विशालाक्षी या नावाने राहू लागली. भगवान विष्णू लक्ष्मी देवीस म्हणाले, हे देवी, दिवसा पूर्ण उपवास करायचा आणि रात्रीच्या पहिल्या प्रहरात तो सोडायचा. ह्याला नक्त उपवास असे म्हणतात. अशा प्रकारचे नक्त उपवासाचे व्रत मेधावतीने आपल्या एका मैत्रिणीकडून करून घेतले होते. तिला सुद्धा त्या नक्त व्रताची गोडी लागली. तिने सुद्धा अशाच काही अधिक मासात तसे उपवास व उपासना केली. त्याच्या पुण्याईने तिला काशी नगरीमध्ये मंगळागौरी ह्या नावाने पुढे प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर भगवान विष्णू लक्ष्मीस सांगतात की, हे देवी, उपवासाचे महत्त्व सांगणाऱ्या कथा मी सांगितल्या. आता मी तुला विप्रसेवा केली असता या अधिक मासातील विप्रसेवेचे कोणते फळ मिळते ते सांगतो, ऐक. भरतखंडातील विराट प्रांतात एक महापूर नावाचे नगर आहे. हा गाव सह्याद्री पर्वताच्या जवळ असून ते स्थान रेणुका मातेचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या पुण्यपावन नगरात भगवान शिव हे अंश रूपाने निवास करतात. त्या नगरामध्ये एक धनदास नावाचा खरोखरच श्रीमंत धनी मनुष्य होऊन गेला. तो सद्वर्तनी, सदाचारी, धार्मिक वृत्तीचा, उदार आणि सेवाभावी होता. पण तो जन्मतःच एका खालच्या जातीचा असल्याने तो काय करायचा तर तो एक ब्राह्मण कुटुंबाची मनोभावे ईश्वररूप मानून सेवा करायचा. धनदास आणि त्याची पत्नी हे दोघेही त्या ब्राह्मणाच्या घरी अनेक प्रकारची कामे करून त्या विप्र दंपतीची लक्ष्मीनारायण मानून सेवा करीत. त्यांनी आपल्या विप्रसेवेत कधीच कमतरता केली नाही किंवा कधी कोणत्याही प्रकारच्या सेवेस नकार दिला नाही. अशा प्रकारे त्यांनी बऱ्याच अधिक मासात विप्रसेवा करून पदरी पुण्य जोडले होते खरे, पण कोणाही माणसाला त्यांच्या मागील जन्मातील पाप पुण्याचा हिशेब हा चुकता करावाच लागतो. त्याप्रमाणेच धनदास वृद्ध झाला, शरीर थकले आणि त्यातच त्यास एका असाध्य व्याधीने ग्रासले. तो कळत नकळत लोकांपासून दूर दूर ठेवला जाऊ लागला. अखेर त्याला आपले जगणेच नकोसे वाटू लागले. कधी कधी तर प्राणत्यागाचे विचार मनात येऊ लागले.
त्यातच एके दिवशी धनदासास एक सिद्धयोगी भेटला. त्याने त्यास त्याचे भाकीत सांगितले की परवा तू आणि तुझी पत्नी यांचा देहांत होणार आहे. एक दिव्य विमान तुम्हास स्वर्गलोकी घेऊन जाण्यासाठी येईल, तेव्हा तयार राहा. इतके सांगून तो सिद्धयोगी निघून गेला. धनदास हा आधी सावध होताच. त्याने आपल्या संपत्तीचे वाटे करून 2 वाटे मुलामुलीला दिले, तर 3रा वाटा त्याने विप्र, समाज, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे येथे वाटून टाकला. आणि ते उभयताईश्वर अनुसंधानात मग्न असतानाच दारी एक दिव्य विमान आले. त्यातून आलेल्या देवदूतांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक विमानात बसविताच त्यांना दिव्य देह प्राप्त झाले. ते श्रीहरीचे नाम गात गात मोठ्या आनंदाने स्वर्गलोकी गेले. विष्णू भगवान म्हणाले, देवी, विप्रसेवेचे पुण्य हे असे आहे. त्यामुळे मनुष्य प्राण्याच्या पुण्याची वाढ तर होतेच, त्याचबरोबर पापाचा क्षय होतो. सूत म्हणतात, हीच कथा वाल्मिकींनी राजसही निवेदन केली. पुढे काय झाले तो भाग आपण सुद्धा पुढच्या अध्यायामध्ये पाहूया.